biology we are going to study the kingdom Plantae. In the last lecture we have studied that in this kingdom Plantae we have studied the life cycle and alternation of generation. आपण मागच्या लेक्चरला काय बघितलं होतं, लाईफ सायकल आणि अल्टरनेशन ऑफ जनरेशन. आणि त्यावेळेला मी लाईफ सायकल हे दोन भागात होते म्हणून सांगितलेलं होतं, स्पोरोफाइट आणि गॅमेटोफाइट. आणि स्पोरोफाइट आणि गॅमेटोफाइट झाल्यानंतर त्याचं काय सांगितलं होतं की सायकल स्पोरोफाइट झाले की अल्टरनेट होतं गॅमेटोफाइट, गॅमेटोफाइट अल्टरनेट झालं की स्पोरोफाइट होतं. मग ह्याला आपण काय म्हणतो, अल्टरनेशन ऑफ जनरेशन. आता हे अल्टरनेशन ऑफ जनरेशन हे झाल्यानंतर ते इट इज बेस्ड ऑन द लाईफ सायकल. तर लाईफ सायकल किंवा जी फेज डॉमिनंट आहे त्याच्यावर त्याचे तीन भाग केले होते, हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल, डिप्लॉन्टिक लाईफ सायकल आणि हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल. आणि सांगितलं तर पुढच्या लेक्चरला आपण एक घेणार आहोत, that is called as haploidic life cycle. Now this, what do you mean by this haploidic life cycle? Haploidic life cycle means here the haploidic phase म्हणजे haploid phase हा काय आहे, डॉमिनंट आहे, म्हणून ह्याला आपण म्हणतो हॅप्लॉइडिक लाईफ सायकल. मग आता हॅप्लॉइडिक लाईफ सायकल मध्ये तुम्ही काय पॉइंट्स लिहिले. आता हे जे पॉइंट्स आहेत, दिस पॉइंट्स इफ वी सी, now we can express first the life cycle, then we are going to study what are the characters present in the haploidic life cycle. आता haploidic मध्ये आपल्याला माहित आहे, we know that first it is going to form the sporophytic plant. आता sporophytic plant ज्याला आपण म्हणतो तर it is going to form from the zygote. zygote पासून काय तयार होतं, स्पोरोफायटिक प्लांट तयार होतो. स्पोरोफाइट प्लांट तयार होतो हे आपण मागच्या लेक्चरला बघितलेलं आहे. आणि तो स्पोरोफायटिक प्लांट इट इज गोइंग टू प्रोड्यूस अ स्पोर्स. स्पोर्स तयार करणार आहे. आणि स्पोर्स काय तयार करणार आहे, तर इट इज गोइंग टू हॅव gametophyte, and this gametophyte is going to produce a gametes, and this gametes is going to form a zygote. हे आपण मागच्या लेक्चरला बघितलेलं आहे की जायगोट हा कधी तयार होतो, तर स्पोरोफाइट. आता ह्याच्यात काय होतं, हॅप्लॉइडिक मध्ये दिस जायगोट हिमसेल्फ हा स्वतःच इट इज रिप्रेझेंट ॲज अ स्पोरोफाइट. जायगोटच काय रिप्रेझेंट करतोय, स्पोरोफाइट करतोय. म्हणजे हा जायगोट किती आहे, 2n आहे. स्पोरोफाइट undergo meiosis. मी कालची अल्टरनेशन कुठंच चेंज केलेली नाहीये, फक्त एक पार्ट केला की जायगोट हा स्पोरोफाइट होतो. पण इथं स्पोरोफाइट हा रिप्रेझेंट कोण करतो, जायगोट. जायगोट इटसेल्फ इज रिप्रेझेंटिंग एज अ स्पोरोफाइट प्लांट. and this sporophyte undergo meiosis and this is going to produce an haploid spore. हा काय तयार करणार आहे, haploid spore. This haploid spore is going to form a gametophyte, and this gametophyte is also a haploid. Now in this life cycle, in the haploidic, this gamete is a vegetative part of a plant. किंवा हे प्लांट बॉडी पण तुम्ही म्हणू शकता, व्हेजिटेटिव्ह प्लांट बॉडी. This vegetative plant body, it is haploid in nature. Now this gametophyte is going to convert into gametes, which is again a haploid in condition.
हा पण हॅप्लॉइड असतो, मेल आणि फिमेल दोन्ही काय हॅप्लॉइड आहे. अँड व्हेन एव्हर फ्युजन इज टेकिंग प्लेस, इथं काय होणार आहे, फ्युजन होणार आहे. दिस फ्युजन इथं होतं विथ द हेल्प ऑफ सिंगॅमी. अँड आफ्टर द सिंगॅमी both the gametes, male and female, with the help of syngamy it is going to form a zygote. This zygote itself represents as a sporophyte and it is going to reduce into the meiosis. म्हणजे इथून इथपर्यंत ही फेस काय आहे, 2n आहे आणि बाकीची सगळी फेस इथून ही सगळी काय मोस्टली ही सगळी काय एन फेज आहे, विच इज द डिप्लॉइड फेस. डॉमिनंट फेस कुठली दाखवते, डिप्लॉइड. आणि डिप्लॉइड फेस कुठली आहे ह्याच्यात, तर 2n झायगोट फेस एवढीच ही रिड्यूस्ड आहे. बाकीची डॉमिनंट ही हॅप्लॉइड आहे. हॅप्लॉइड फेस इज ऑलवेज अ डॉमिनंट कॅरेक्टर इट इज शोइंग, therefore it is called as हॅप्लॉइडिक लाईफ सायकल. आता फॉर एक्झाम्पल आपण इथं घेतलं, हा जो व्हेजिटेटिव्ह पार्ट घेतला, मग कुठलाही एक एक्झाम्पल आपण घेऊया. फॉर एक्झाम्पल इथं आपण घेऊया वोल्वॉक्स किंवा स्पायरोगेरा एक्सेट्रा. कारण ही लाईफ सायकल हॅप्लॉइडिक इट इज ऑलवेज फाउंड इन algae and fungi. तर तुम्ही त्याला फंगस सुद्धा म्हणता. हे जास्त करून आपल्याला कशात दिसते, अल्गी आणि फंजाई मध्ये. आता अल्गी आपण एखादं उदाहरण घेतलं, वॉलवॉक्स किंवा स्पायरोगेरा. स्पायरोगेरा काय, मराठीत मी त्याला शेवाळ्या म्हणतात. तर स्पायरोगेरा इज अ थिन फिलामेंटस लाईक स्ट्रक्चर. नाउ दॅट फिलामेंटस इट इज अ गॅमेटोफायटिक स्टेज. ती कशी असते, व्हेजिटेटिव्ह पार्ट असतो. गॅमेटोफाइट तो काय आहे, हॅप्लॉइड आहे. मग त्याच्यातून ते गॅमेट्स. आता ह्याच्यात अजून एक एक्झाम्पल आहे क्लायमोडस. क्लायमोडस इथं आपण घेतलं तर ते क्लायमोडसचा स्ट्रक्चर या पद्धतीनं असतो. आता ह्या गॅमेटोफाइट मध्ये हा क्लायमोडस असे भरपूर असतात, तर मी आता दोनच दाखवलेले आहेत. मग हा क्लायमोडस काय होणार आहे, गॅमेटोफाइट मध्ये हा व्हेजिटेटिव्ह पार्ट आहे. मग हे काय होणार आहे, इथं मायटोसिस सेल डिव्हिजन होतं. मायटोसिस झालं की गॅमेट्स तयार होणार, एक मेल एक फिमेल. आणि त्याच्यामध्ये हे क्लायमोडस इथं गेल्यानंतर इथं काय होणार आहे, त्याचं फ्युजन होणार. फ्युजन झालं की त्याला त्या फ्युजनला आपण इथं काय म्हणतो, सिंगॅमी. कारण ते फिलामेंटस थ्रेडलेट स्ट्रक्चर असतं. फिलामेंटस थ्रेडलेट स्ट्रक्चर असतो. तर क्लायमोडस हा स्पायरोगेराचा आहे आणि क्लायमोडस घेतलं की तो ह्या पद्धतीने असतो. मग हे फिलामेंट इथं फ्यूज होतात, ते सिंगॅमी होतात आणि त्या सिंगॅमीमधनं काय करतं, जायगोट. सिंगॅमी इज गोइंग टू फॉर्म अ जायगोट. This zygote itself acts as a sporophyte, and this sporophyte, which is always diploid in nature, it undergo meiosis and going to form the spores. Because of the meiosis, this diploid become haploid in nature. Spores is going to form the gamete. Means this cycle is continuous. This cycle काय continuous आहे, alternate आहे. sporophyte झालं की gametophyte. पण इथं काय झालेलं आहे, हा जो गॅमेटोफाइट आहे हा हॅप्लॉइड आहे, गॅमेट्स हॅप्लॉइड आहे, स्पोर्स हॅप्लॉइड आहे. म्हणजे छोटासा रिड्यूस भाग, हा जो एवढाच भाग जायगोट किंवा स्पोरोफाइट हा काय आहे, डिप्लॉइड आहे. म्हणजे डॉमिनंट कुठला आहे ह्याच्यात, हॅप्लॉइड आहे. म्हणून ह्याचं नाव काय पडलेलं आहे, हॅप्लॉइडिक लाईफ सायकल. आणि जास्त करून कुठल्या ह्याच्यात दिसते, इट इज फाउंड mostly in algae and fungi. Now we are going to have some examples, that is volvox, spirogera. Spirogera कसं असतं, filamentous thread-like structure असतो. मग हा जो फिलामेंट आहे, इथे मी डायग्राम काढलेली क्लायमोडसची.
आणि क्लायमॅटोसमध्ये मी मगाशी एक्सप्लेन केलेलं आहे की काय होतं, हा गॅमेट आहे, व्हेजिटेटिव्ह प्लांट आहे, स्पायरोगेराचं थॅलस लाईक स्ट्रक्चर, हा हॅप्लॉइड असतो आणि हा हॅप्लॉइड काय होतो, मायटोटिक सेल डिव्हिजन होतं, भरपूर सेल्स डिवाइड होतात. आता फॉर एक्झाम्पल आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया. ह्याच्यातच गॅमेटोफाइट, हा एन आहे, हॅप्लॉइड आहे, हा एन काय होणार आहे, मायटोसिस होणार आणि परत एन तयार होणार. मग मायटोसिस झालं की ह्याच्यात 2 एन तयार होणार, इथं मेल आणि फिमेल, परत सारखे हे मायटोटिक सेल डिव्हिजन्स होतात. ह्या सेल्स मध्ये काय थॅलस स्ट्रक्चर आहे आणि तोही एन एन नंबर होतो आणि परत हा एन काय होणार, विथ द हेल्प ऑफ द फ्युजन इट इज गोइंग टू फॉर्म द सिंगेमी आणि सिंगेमी ह्याच्यात झाल्यामुळे इट इज गोइंग टू फॉर्म हा एन आणि हा 2 एन तयार होतो आणि ज्याला आपण काय म्हणतो, झायगोट. म्हणजे सिंगेमी टू मियोसिस एवढाच भाग काय डिप्लॉइड आहे आणि बाकी सगळा भाग हा काय आहे, हॅप्लॉइड आहे आणि डॉमिनंट काय आहे, हॅप्लॉइड दाखवतो, ह्याचं नाव पडलेलं आहे हॅप्लॉइड. आता हा चार्ट मी काय केलेला आहे इथे एक्सप्लेन केलेला आहे, लिहिलेला आहे. स्पोरोफाइट जनरेशन इज रिप्रेझेंटेड बाय वन सेल झायगोट. बघा हा वन सेल झायगोट आहे स्पोरोफाइट, which is going to be representing one generation. No free living sporophyte. इथं free living sporophyte अजिबात नाहीये. There is no free living sporophytes. And this sporophyte undergo meiosis and going to form the spores. बघा meiosis in the zygote. Zygote मध्ये काय झालंय, meiosis झालेलं आहे and formation of haploid spore. हा जो झायगोट आहे किंवा स्पोरोफाइट आहे, हा मियोसिस मध्ये काय तयार करतोय, स्पोर्स करतोय. म्हणजे हे सेंटेन्स मी इथं लिहून काढलेला आहे. मग हा स्पोर्स काय तयार करतो, गॅमेट, आणि गॅमेट गो मायटोटिक सेल डिव्हिजन टू फॉर्म द गॅमेट्स. हॅप्लॉइड स्पोर डिवाइड्स मायटोटिकली टू फॉर्म गॅमेटोफाइट. काय तयार होतं तर गॅमेटोफाइट अँड डॉमिनंट फेज. डॉमिनंट फेज कुठली आहे तर हॅप्लॉइड आहे. Therefore, such kind of the life cycle is called as or termed as haploidic life cycle. So today we have seen the haploidic life cycle. Next lecture we are going to have the diploidic life cycle. Thank you very much.